आत्मा नमस्ते, मी वैशाली. तुम्हाला आज रेकी समृद्धी, आर्थिक समृद्धी जी आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी रेकीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरं म्हणजे रेकीची साधना जसे तुम्ही सुरू करताल ना, तर तेव्हा पहिल्यांदा काय होणार आहे, तुमचं मन जे आहे ते शांत व्हायला सुरुवात होणार आहे. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला बाकीच्या गोष्टी सुचतात किंवा दिसतात पण. कारण जेव्हा ते नसतं ना, तेव्हा समोर तुमचा मार्ग असतो पण तो तुम्हाला दिसत नाही. तर रेकीमुळे आपल्याला रेकीची आर्थिक समृद्धी कशी होणार आहे माहिती का, की जशी तुम्ही रेकीला सुरुवात कराल तसं ती रेकी आई आहे ती खरं पाहायला गेलं तर ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आणि पैसा हे सुद्धा काय आहे तर एक ऊर्जाच आहे. इवन मी हे म्हणते की सर्वच गोष्टी म्हणजे ज्या आहेत ना त्या ऊर्जाच आहेत. आता जर तुम्हाला आर्थिक समृद्धी हवी असेल ना, तर रेकीचा आपण त्याच्यामध्ये कसा उपयोग करू शकतो ते मी सांगते. की तुम्ही रेकी लेवल 1 जरी केला असेल किंवा जरी नसेल केला, मी सांगते की तुम्ही एक फक्त शांत ध्यान म्हणून काय करायचे, एक 5 मिनिट फक्त सुरुवातीला 5 मिनिट तुम्ही दीर्घ श्वास घ्या 3 वेळा, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक 5 मिनिटं फक्त डोळे झाका आणि ओंकार म्हणा. किंवा सुरुवातीला तुम्ही 3 दिवस सलग फक्त डोळे झाकून शांत बसा, आवाज ऐका सगळे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही सलग 5 मिनिट ओंकार म्हणा. ओंकार असा म्हणायचा आहे की कंप्लीट एक ओंकार तुमचा 20 ते 25 सेकंद लागले पाहिजेत त्याला श्वास घेऊन श्वास सोडेपर्यंत, ओंकार म्हणेपर्यंत, ठीक आहे. असं म्हटलेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला ते आतून जाणवेल, तुमची श्वासाची गती पण तुम्हाला जाणवेल. श्वासांवर नियंत्रण किंवा श्वासावर लक्ष देणं हे जास्त खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही श्वास आत घेता तर तेव्हा तुमचं पोट फुगलेलं हवंय, म्हणजे श्वास घेतो तसं पोट फुगतं ना तसं. आणि जेव्हा सोडतो तेव्हा पोट तुमचं आत गेलेलं पाहिजे. लक्ष द्या तुम्ही, कारण कसं होतं नेहमी बऱ्यापैकी उलट होतं. श्वास घेतो तेव्हा पोट आत जातं, श्वास सोडतो तेव्हा पोट बाहेर येतं. हे ऑब्झर्वेशन करा, मग सांगा. काहींच्या बाबतीत होतं, माझ्या स्वतःच्या बाबतीत पण झालेलं होतं म्हणून मी सांगते ते. आणि रेकीचा फायदा कसा होतो की रेकी जी आहे ती जेव्हा सुरुवात आपण करतो घ्यायला, ती एक आई असते. आई कशी, आईला लेकराचं काही सांगायची गरज नसते, लेकराला काय पाहिजे तसंच आई रेकी ऊर्जा आईचं पण असतं. की जशी आपण इंटेन्शन जरी दिले ना तुम्ही, तरी ती काय फक्त जेवढे इंटेन्शन दिले तेवढंच काम नाही करत. ती तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर आणखी कोणत्या गोष्टींची गरज आहे तर हे पण तिला कळतं आणि त्याप्रमाणे ती तिचा असर सुरू करते. तुम्ही ह्याचं ऑब्झर्वेशन पण करू शकता. जशी रेकी लेवल तुमची 1 झाली की तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट. त्यावेळेस एक ध्यान करायचं रेकीचं. आणि रेकी आईला बोलवल्यानंतर, तुमच्या हातातच आहे ती, आईला बोलवल्यानंतर एक रोज 15 ते 20 मिनिट तुम्ही रेकी साधना करा. फक्त एवढंच आहे की कंटिन्युटी, कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हे हवंच आहे. सातत्य जर नसेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सातत्य हे नक्की ठेवा. आणि हो, ज्यांना कुणाला रेकी लेवल 1 शिकायची इच्छा असेल तर त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते आहे, तर तुम्ही मला मेसेज करा. कारण रेंज नसते त्यामुळे कॉल येऊ शकत नाही आणि कॉल नाही घेता येत. तर तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन आणि त्यानंतर तुम्हाला रेकी लेवल 1 दीक्षा मिळून जाईल. त्याचे सर्टिफिकेट, नोट्स सर्व मिळतील तुम्हाला, ठीक आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.